हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सुरेख आणि ब्युटिफुल सम. आणि हे सम बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हे आपल्या जॉमेट्री टेक्स्टबुक मधलं त्या पाठ्यपुस्तकामधलं नाही, म्हणजे बाहेरचं सम आहे. पण तुम्ही सांगणार आम्ही खूप व्हिडिओज बघितले ना याच्या अगोदर आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, कोणतंही नॉन टेक्स्च्युअल सम द्या, तुम्ही सांगणार आता आम्ही करू शकतो कारण तुम्हाला अप्रोच समजलंय, विचार कसं करायचं, थॉट प्रोसेस कसं टाकायचं ते समजलं ना. नाही समजलं तर बघून घ्या, ते व्हिडिओज बघून घ्या, त्याच्यातून कळेल. आणि नाही बघितलं तर याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला आता हे सम बघूया. या सम मध्ये काय दिलंय? दिलंय ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल ऍट क्यू. म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल कुठे? क्यू वर. ओके. सच दॅट क्यू आर इज इक्वल टू बी. ओके, क्यू आर चं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे बी आणि दिलंय ए इज इक्वल टू, म्हणजे स्मॉल ए इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे हे जे ट्रायंगल आहे याचं जे एरिया आहे त्याचं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल ए. ओके, एवढं इन्फॉर्मेशन दिलंय आणि सांगितलंय देन शो दॅट, म्हणजे प्रूव्ह करा, सिद्ध करा. काय सिद्ध करायचंय? आणि नेहमी सिद्ध करायचं म्हणजे सिद्ध काय करायचं त्याला बघायचं. काय दिलंय आपल्याला? प्रूव्ह करायचं क्यू एन इज इक्वल टू 2 into a into b, 2ab अपॉन अंडर रूट ऑफ रूट मध्ये b रेज टू 4 प्लस 4a स्क्वेअर. आता हे टू प्रूफ बघेल नंतर तुम्हाला वाटेल अरे अंडर रूट आणायचे त्याच्यामध्ये b रेज टू 4 प्लस 4a स्क्वेअर, हे सर कसं आणायचं? कन्फ्युज झालं. सांगतोय नाही ना, तुम्हाला कॉन्फिडंट आहे ना, कारण आपल्याला माहिती आहे कोणतेही समाज उद्या आपण प्रूव्ह करू शकतो, सिद्ध करू शकतो. चला बघूया. ओके, स्टार्टिंगला आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलं माहिती आहे? 3 इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल आहे, इकडे बी दिलंय ते क्यू आरचं व्हॅल्यू आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलचं जे एरिया आहे त्याचं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल आहे. ओके, तर आपण टू प्रूफ कडे बघा. आपल्याला काय पाहिजे? क्यू एन पाहिजे. क्यू एन इक्वल टू प्रूफ करायचं, म्हणजे कसंही आपल्याला क्यू एनचं व्हॅल्यू फाइंड करायचं. आता तुम्ही इकडे जेव्हा हे फिगर बघणार तुम्ही सांगणार ओके इकडे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगलच्या वर्टेक्स पासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे हायपोटेन्यूज वर. म्हणजे आपण क्यू एन चं व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो आणि त्याच्याने काय मिळणार आहे? क्यू एन स्क्वेअर इज इक्वल टू पी एन इंटू एन आर. ओके, आपल्याला वाटणार क्यू एन मिळणार, तर बट पी एन आणि एन आर याच्याबद्दल काय सांगितलंय का? म्हणजे नाही आहे ना, म्हणजे त्याच्याने आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन अप्लाय करायचं नाही. ओके, म्हणजे काय अप्लाय करायचं तर चला बघूया. दुसरं काय करणार? ओके, आपल्याला दिलं काय? तुम्ही सांगणार आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर दिलाय. तर मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मध्ये आपण कशाही प्रकारे त्या क्यू एन ला इन्व्हॉल्व करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, या ट्रायंगल साठी जे क्यू एन आहे ते क्यू पासून या वर्टेक्स पासून आपण हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं ना, म्हणजे या ट्रायंगल साठी क्यू एन काय झालं? तुम्ही सांगणार हे अल्टिट्यूड आहे, म्हणजे हाईट आहे. आणि हे हाईट जे आहे, या अल्टिट्यूड जे आहे ते कशावर ड्रॉ केलंय? पी आर. म्हणजे पी आर काय झालं? तुम्ही सांगणार पी आर झालंय बेस. म्हणजे बेस आहे हाईट आहे, बेस आहे हाईट आहे, म्हणजे आपण एरियाशी रिलेट करू शकतो ना, जे दिले पण आहे मध्ये. म्हणजे आपण चालू काय करणार आहोत? लिहिणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ते आपल्याला माहिती आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, ते यूज करा. म्हणजे आपण क्यू एन पण फाइंड करू शकतो आणि एरियाचं जे इन्फॉर्मेशन दिलंय ना स्मॉल ए ते पण यूज करू शकतो. म्हणजे समजलं काय यूज केलं ते समजून घ्या, मी सांगितलंय म्हणून नाही. म्हणजे काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय? पी आर घेणार आहोत, कारण आपण हाईट काय घेतोय? क्यू एन, त्याचं बेस घ्यायचं. म्हणजे लिहिणार आहोत बेस आहे पी आर इंटू हाईट आहे क्यू एन. व्हेरी गुड, लिहिलं. याच्यामध्ये क्यू एन आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला दिलंय. किती दिलंय? स्मॉल ए. म्हणजे त्याच्या जागी लिहायचं स्मॉल ए. लिहिलं. इक्वल टू हाफ तसंच राहणार आहे, पी आर तसंच राहणार आहे, क्यू एन तसंच राहणार. तुम्ही जाणार आपल्याला क्यू एन चा व्हॅल्यू पाहिजे. ओके, म्हणजे या टू ला तिकडे शिफ्ट करू शकतो आपण. ओके, म्हणजे काय येणार? 2a इज इक्वल टू राईट हँड साइडला काय? आता आपल्याकडे पी आर इंटू क्यू एन. पण बघून घ्या, आपल्याला सिद्ध काय करायचं? क्यू एन इक्वल टू पाहिजे. म्हणजे आपल्याला फक्त क्यू एन चं व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे क्यू एन ला इकडे ठेवा आणि पी आर ला तिकडे शिफ्ट करा. म्हणजे मला सांगा क्यू एन चं व्हॅल्यू किती असेल? क्यू एन चं व्हॅल्यू असेल 2a अपॉन पी आर. लिहून घ्या. व्हेरी गुड, 2a अपॉन पी आर झालं. व्हेरी गुड, हे झालं आपल्याला. आणि आपल्याला हे मिळालं, याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. आणि आता बघूया, नेहमी आपल्याला जे भेटले ना त्याला कम्पेअर करायचं.
टू प्रूव्ह सकट. सांगितलं ना मी. येस, व्हेरी गुड. हेच अप्रोच आहे, हे थॉट प्रोसेस आहे, ते समजून घ्यायचं. ओके, तुम्ही बोलणार ओके लेफ्ट हँड साइडला क्यूएन पाहिजे, आपल्याला क्यूएन मिळाला. ओके, राईट हँड साइडला आपला न्यूमरेटरला 2ab पाहिजे. तुम्ही सांगणार याच्यातून आपल्याला 2a मिळालंय, वाव, फक्त b आहे ना, इंटू b पाहिजे, ते मिळणार. ओके, डिनॉमिनेटरला आपल्याकडे आहे pr आणि तिकडे पाहिजे अंडर रूट ऑफ, रूट मध्ये काय पाहिजे, b⁴ प्लस 4a². ओके, म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला pr नको आणि pr च्या जागी खूप काय आणायचंय त्यामुळे, म्हणजे कसंही आपल्याला या मध्ये आता pr चं व्हॅल्यू शोधायचंय. समजलं? ओके, आता समजून घेऊया. ओके, pr कसं मिळणार आहे. तुम्ही जर बघितलं या राईट अँगल ट्रायंगल मध्ये pr तुम्ही सांगणार ते तर हायपोटेन्यूज आहे. हायपोटेन्यूजचं व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो बाय पायथागोरस थिअरम, कारण आपल्याला हे साइड दिलंय. पण तुम्ही सांगणार जर आपल्याला pr फाइंड करायचं आहे बाय पायथागोरस थिअरम, तर आपल्याला कसंही pq चं व्हॅल्यू शोधावं लागेल ना. pq हे मिळालं तर आपण पायथागोरस थिअरम यूज करूया आणि pr फाइंड करूया. वाव, इंटरेस्टिंग. समजलं? बघूया pq काय. pq जे आहे हे pq, हो हे पण हाईट आहे ना, पण ऑल्टिट्यूड आहे. कुठून, p पासून ड्रॉ केलंय, कशावर, qr वर. म्हणजे pq हाईट आहे आणि qr बेस आहे. वाव, आणि एरिया तर आपल्याला माहित आहे a आहे, म्हणजे बेस पण इन्व्हॉल्व झालं, बी पण, ते पण आले. आतापर्यंत ते यूज नाही केलं, ते पण यूज करूया. वाव, म्हणजे आपल्याला माहिती आहे हेच यूज करायचंय. म्हणजे आपण परत एरिया ऑफ ट्रायंगल pqr यूज करणार आहोत, पण यावेळी हाईट आहे pq आणि त्याचं करस्पॉन्डिंग बेस आहे qr. म्हणजे काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल pqr इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणतं आहे, qr, इंटू हाईट कोणतं आहे, pq. व्हेरी गुड. आता सबस्टिट्यूट करा. एरिया ऑफ ट्रायंगल pqr काय, तुम्ही लिहिणार a इक्वल टू हाफ, तसंच लिहा, इंटू qr. ओके, क्यूआर काय आहे, क्यूआरचं व्हॅल्यू आहे बी, ते सबस्टिट्यूट करा तिकडे, इंटू पीक्यू. तुम्ही सांगणार पीक्यू आपल्याला माहित नाही. व्हेरी गुड. ओके, आता आपल्याला पीक्यू पाहिजे, म्हणजे सगळ्यांना तिकडे शिफ्ट करा, म्हणजे ते 2 तिकडे जाणार आहे. काय मिळणार आहे आपल्याला, 2a. 2a इज इक्वल टू, व्हेरी गुड, 2a इज इक्वल टू बी इंटू पीक्यू. पण तुम्ही सांगणार आपल्याला आता पाहिजे पीक्यूचं व्हॅल्यू, म्हणजे पीक्यू ला इकडे ठेवा आणि बी तिकडे गेलं, म्हणजे पीक्यूचं व्हॅल्यू काय आहे, 2a अपॉन बी. सुपर्ब. झालं ना. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. म्हणजे आपल्याला आता पीक्यूचं व्हॅल्यू मिळालं आहे. वाव, पीक्यू झालंय आणि क्यूआर झालंय. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड माहित आहे, म्हणजे आपण थर्ड साइड फाइंड करू शकतो. तुम्ही सांग. हो हो हो, तेच तर आपण डिस्कस केलं ना. कसं, बाय पायथागोरस थिअरम. व्हेरी गुड. चला आता पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. काय लिहिणार, इन ट्रायंगल पीक्यूआर angle PQR is equal to 90 degree. Very good. 90 डिग्री. ओके, हे दिलंय. आता पायथागोरस थिअरम अप्लाय करणे, काय मिळणार आहे, पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस क्यूआर स्क्वेअर, आणि याचं रिझन काय लिहायचं, बाय पायथागोरस थिअरम. सुपर, लिहून टाक. आपल्याला आता काय करायचं, सॉल्व्ह करायचं. पुढे काय लिहिणार आहोत, पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस क्यूआर स्क्वेअर. आपल्याला पीआर चं व्हॅल्यू पाहिजे. ओके, पीआर चं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपण काय लिहू शकतो, पीआर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, स्क्वेअर रूट काढणार ना दोन्ही साईडला, म्हणजे काय येणार आहे, पीआर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पूर्ण राईट हँड साईड, ते काय, अंडर रूट ऑफ पीक्यू स्क्वेअर प्लस क्यूआर स्क्वेअर. प्रत्येकाचं स्क्वेअर रूट काढू नाही शकत, कारण मध्ये काय प्लस आहे. म्हणजे त्याला पूर्णतः पूर्ण राईट हँड साईडचं स्क्वेअर रूट येणार. हे इम्पॉर्टंट आहे, नाही तर तुम्ही लिहिणार पीक्यू प्लस क्यूआर, ते रॉंग आहे. ओके, आता पुढे काय करायचं, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. म्हणजे काय लिहिणार, पीआर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पीक्यूचं व्हॅल्यू. पीक्यूचं व्हॅल्यू काय, सांगणार 2a अपॉन बी. सर 2a अपॉन बी द होल स्क्वेअर, लिहा तिकडे 2a अपॉन बी द होल स्क्वेअर लिहिलं, प्लस क्यूआर स्क्वेअर आहे. ओके, क्यूआर चं व्हॅल्यू काय, बी. म्हणजे काय लिहिणार आपण तिकडे, बी स्क्वेअर. सुपर, झालं. आता पुढे सॉल्व्ह करूया ना, चला सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय येणार, पीआर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, रूटच्या आतमध्ये काय लिहिणार आहोत, 2a द होल स्क्वेअर, बी चं स्क्वेअर, 2a चं स्क्वेअर काय आहे, तुम्ही सांगणार येणार आहे 4a स्क्वेअर अपॉन बी चं स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, बी स्क्वेअर प्लस काय आहे, बी स्क्वेअर. ओके, आता रूटच्या आतमध्ये हे फ्रॅक्शन आहे ना, आणि दोघांचं, याचं डिनॉमिनेटर आहे बी स्क्वेअर, दुसऱ्याचं आहे 1. डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही. म्हणजे आपण काय करणार, एलसीएम. तर काय लिहिणार, पीआर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, काय येणार आहे, 4a स्क्वेअर, तसंच येणार आहे बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, काय येणार, बी रेज टू 4, आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, बी स्क्वेअर. सुपर. आपल्याला पीआर चं व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही सांगणार
डिनॉमिनेटर जे आहे बी स्क्वेअर त्याचा आपण रूट काढू शकतो, न्यूमरेटरचा नाही काढू शकतो. त्याला तसंच ठेवायचं रूट मध्ये. म्हणजे काय लिहिणार आपण, पी आर इज इक्वल टू न्यूमरेटरचं तसंच लिहायचं, म्हणजे लिहिणार आहोत रूट ऑफ 4a² प्लस बी रेज टू 4. डिनॉमिनेटर जे आहे बी स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट काय असणार आहे, बी. म्हणजे आलं पी आरचं व्हॅल्यू ते आहे अंडर रूट ऑफ 4a² प्लस बी रेज टू 4 अपॉन बी. हे झालं पी आरचं व्हॅल्यू. त्याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय करू शकतो नाही, म्हणजे सोडून द्या तिकडे. आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर 3. आपल्याला हेच तर पाहिजे होतं. बघा पी आरचं व्हॅल्यू काय आलंय, अंडर रूट ऑफ बी रेज टू 4 प्लस 4a² पाहिजे ना. व्हेरी गुड, जे आलं ना काहीतरी. आता हे जे आहे आपण सबस्टिट्यूट करूया. कुठे सबस्टिट्यूट करायचं आहे, 1 मध्ये. चला आता तेच करणार आहोत. आता 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचंय. 1 बघून घ्या काय ते, क्यूएन इक्वल टू 2a अपॉन पी आर. ते राईट हँड साइडला एक फ्रॅक्शन आहे आणि या फ्रॅक्शन मध्ये जे पी आरचं व्हॅल्यू आहे त्याचं जे व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ते पण फ्रॅक्शन मध्ये. आणि मी नेहमी सांगितलं एका फ्रॅक्शन मध्ये जर अजून फ्रॅक्शन आलं तर, न्यूमरेटर डिनॉमिनेटर कुठेही फ्रॅक्शन आलं तर, जेव्हा तुम्ही लिहिणार आहात ना परत त्या एक्सप्रेशनला, त्याला नेहमी हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये म्हणजे काय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेपरेटली लिहा आणि मध्ये डिव्हिजनचं सिम्बल टाकायचं. म्हणजे इकडे न्यूमरेटर काय 2a ते लिहून घ्या. अपॉन म्हणजे काय लिहायचं, डिव्हिजनचं साइन. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला सेपरेटली त्याच्या बाजूला लिहा काय ते पी आर. आणि पी आरचं व्हॅल्यू काय आपल्याला माहिती आहे, ते फ्रॅक्शन मध्ये काय ते अंडर रूट ऑफ 4a² प्लस बी रेज टू 4 अपॉन बी. त्याला लिहा. ते लिहिलं. व्हेरी गुड, समजलं आता. हे कुठून आलं आपल्याला, फ्रॉम 1 and 3. ते लिहून घ्या. आता याला सिम्प्लिफाय करा. चला, म्हणजे आता राईट हँड साइडला काय, क्यूएन इक्वल टू 2a तसंच राहणार आहे. व्हेरी गुड. आता डिव्हिजन आहे म्हणजे डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये करायला काय करणार आहोत आपण, याचं रेसिप्रोकल करणार आहोत. म्हणजे काय येणार आहे, इंटू बी अपॉन अंडर रूट ऑफ काय ते 4a² प्लस बी रेज टू 4. त्याला आपण बी रेज टू 4 प्लस 4a² पण लिहू शकतो ना. तसंच आहे ना, सेम आहे ना. म्हणजे लिहून घ्या. झालं. व्हेरी गुड. ओके. पण आता न्यूमरेटर काय इकडे काय कॅन्सलेशन होतंय का, तुम्ही सांगणार काय कॅन्सलेशन होत नाही. म्हणजे कॅन्सलेशन होत नाही म्हणजे जसं आहे तसं लिहा. न्यूमरेटर मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर म्हणजे 2a इंटू बी. 2a इंटू बी काय येणार आहे, 2ab. वाव, न्यूमरेटर आलं 2ab. आणि डिनॉमिनेटरला काय आहे, अंडर रूट ऑफ बी रेज टू 4 प्लस 4a². काय आलं बघा, काय आलंय. आपल्याला जे टू प्रूव्ह होतं, जे सिद्ध करायचं ते आलंय. स्टार्टिंगला आपल्याला वाटलं का बघून येणार आहे अंडर रूट ऑफ बी रेज टू 4 प्लस 4a². हे बघून आपल्याला एकदम शॉक झालेलो, कसं येणार आहे म्हणजे. पण आता सॉल्व्ह करता करता तुम्हाला एकदम सोपं वाटलं. तेच मी सांगतो, ते जे प्रोसेस आहे आणि ते इंटरेस्टिंग पण आहे आणि आता तुम्हाला आवडते ना, तेच मी सांगतो. ते व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. अजून ते एकदा थॉट प्रोसेस सेट झालं ना, म्हणजे तुम्हाला कोणतंही सम दिलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुमचं कॉन्फिडन्स असं झालंय, तुमच्या मित्रांचं जे आहेत, खास मित्र जे आहे शाळेमध्ये, त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे ना. म्हणजे त्यांच्याशी हे शेअर करा. व्हेरी गुड. आणि शेअर केल्याने त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुम्हाला हे आवडलं असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्च्युअल सम सकट. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.